नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या कल्चर करीमध्ये सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. ब्राह्मणी जेवणाचा आजचा शेवटचा एपिसोड आहे. कसं आहे, मला अगदी लहानपणचं आठवतं बरं का. म्हणजे लहानपणी गोष्ट असते ना, तो प्रवासाला निघाला आणि आईने त्याला भूक लाडू आणि तहान लाडू करून दिले. तसंच काय झालं, मी एका पाहुण्यांकडे गेलो होतो. मी एकटा नाही, वडिलांबरोबर गेलो होतो. आणि मग तिकडच्या काकूंनी मला विचारलं, कसं आहे, मी लहानपणापासून अतिशय असं काय म्हणतो, चुलबुला असं प्रसिद्ध होतो. चुलबुला म्हणजे जास्त शहाणा असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, पण मी तसा प्रसिद्ध होतो. काकूंनी मला विचारलं, काय रे सोनिया, तुला काय हवं? मी म्हटलं, मला भूक लाडू आणि तहान लाडू द्या. घरी आल्यानंतर मला चापट पोळी मिळाली. आणि थोडक्यात मुद्दा काय आहे की हळूहळू जसजसं मोठा होत गेलो ना, तसंच मला कळायला लागलं की हे भूक लाडू आणि तहान लाडू हे उल्लू बनवण्याच्या गोष्टी आहेत. चापट पोळी हेच खरं. आणि म्हणूनच काय, हे जे पदार्थ आहेत ना, हे असे वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी, दाखवण्यासाठी आणि मला खिलवण्यासाठी मी नेहमी इथे वेगवेगळ्या गृहिणींना इथे बोलवत असतो. तशाच आज 2 गृहिणी आणि अतिशय जीवाभावाच्या मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मधुरा मिलिंद गोलकर्णी. कुठे राहता आपण? मी मुलुंडला राहते. ओके. तुम्ही कुठून आला? मी पण मुलुंडून आले. बरं. माझं नाव सरिता मुळे, भारती मुळे म्हणून जास्त मला ओळखतात. ओके. ही तुमची मैत्री किती वर्षाची आहे? जवळजवळ 85 सालपासून. 85 साल म्हणजे आता 2010. एक 25 वर्षाची दोस्ती आहे तुमची. बरं, मला सांगा, तुम्ही तुमचं मूळचं गाव कुठलं? तसं पाहिलं तर मी दादरची आहे. दादरची. आणि मग मुलुंडला लग्न झाल्यानंतर तुम्ही मुलुंडला गेला? नाही, नंतर 2 वर्ष आम्ही अंबरनाथला होतो. बरं. मग मिस्टरांची नोकरी आणि माझी नोकरी फार लांब पडायला लागला मला ट्रेनचा तुम्ही प्रवास. कुठे होता नोकरीला? मी महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये होते. कांदिवलीला? नाही, आमचं रिगलच्या मागे ऑफिस होतं तिकडे. अरे बापरे, फाउंटनला? हो. तर ते 2 वर्ष अंबरनाथ आणि रिगल असा प्रवास करून खूप थकायला झालं. त्या ह्याच्यात ठरवलं की मध्ये यायचं कुठेतरी. दादर आम्हाला शक्य नव्हतं परत घेणं काही. बरोबर. म्हणून मुलुंडला आम्ही आलो. आणि तुम्ही तुमचं मूळचं गाव कुठलं आहे? मी मुळात कोकणातली आहे, पण मी 56 सालापासून, म्हणजे माझ्या जन्मापासून म्हटलं तरी चालेल की मुलुंडमध्येच आहे. अच्छा, मुलुंडमध्येच आहे. लग्न होऊन मी पण अंबरनाथला गेले होते 2 वर्ष. बरं. हा, त्याच्यानंतर मला तुम्ही दोघी इथे आले? हो हो. असंच आहे. पण सिनियर बघायला गेलं तर तुम्ही? हो, मी सिनियर आहे. आणि मलाही अंधेरी अंबरनाथ लांब पडायचं, म्हणून मग मी मुलुंडला. कारण मी MIDC मध्ये सर्व्हिसला आहे अजून माझी 1.5 वर्ष शिल्लक आहे सर्व्हिस. ओके. आणि तुम्ही काय करता? नाही, मी नंतर मग एक 15 वर्ष नोकरी केली आणि सोडली. मग नंतर गृहिणी म्हणूनच घरी होते. पण सध्या आता कॅटरिंगच्या निरनिराळ्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. ओके, ठीक आहे. आज आता पदार्थ तुम्ही बनवणार का तुम्ही बनवणार? मी बनवणार. काय काय बनवणार तुम्ही? फणसाची भाजी आहे आणि आंब्याची डाळ आहे आणि पण आहे. क्या बात आहे. आंब्याची डाळ? चैत्र चालू झाला की लगेचच आंब्याच्या डाळ आणि पण्याचं हळदी कुंकू चालू होतं चैत्रातलं. फर्स्ट क्लास. आणि बायका हे दोन्ही पदार्थ त्यावेळेला देतात. आणि मला तर प्रचंड आवडतात. त्यामुळे आता कुठलीही चर्चा, वायफळ चर्चा न करता, 1 मिनिटाचाही अवधी न घालवता आपण किचनकडे जाऊया. आम्ही सारे खवय्येच्या या ब्राह्मणी स्पेशलमध्ये आजचा हा शेवटचा एपिसोड आहे. आणि ह्या एपिसोडमध्ये किचनमध्ये आता मावशी आलेल्या आहेत. आणि मावशी, मला सांगा, आजचा पहिला पदार्थ काय आहे? कच्च्या फणसाची भाजी. कच्च्या फणसाची भाजी ही कोणी शिकवली तुम्हाला? ही म्हणजे ही कोकणस्थांची स्पेशालिटीज आहे. त्यामुळे मी माहेरून कोकणस्थ असल्यामुळे माझ्या आईलाही येत होती, त्यामुळे मलाही येते. ओके. मग साहित्य सांगता जरा काय काय? हो. उकडून फोडी केलेला फणस, शिजवलेले दाणे, नंतर खोबरं, ही ह्याचे कारळ्याची पूड, कारळे भाजून त्याची पूड, ओके, गूळ, मोहरी, हळद, तिखट, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, मीठ आणि हिंग. ओके. हे शिजवताना, हे जे तुम्ही फणस शिजवलेला आहे, हा शिजवताना काय तर मीठ वगैरे घातलंय काय? नाही, मीठ घातलं नाहीये. पण फणसाचा छोटा पारा घेऊन, त्याला पारा म्हणतात, तर तो घ्यायचा आणि तो मध्ये कापायचा आणि तसाच्या तसा उकडून काढायचा कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या देऊन. आणि शेंगदाणे रात्री भिजत घालायचे आणि ते रात्री म्हणजे 5-6 तास भिजले पाहिजेत. आणि फणसाबरोबरच वेगळे उकडून घ्यायचे. आणि मग नंतर थंड झाल्यावर त्याची साल काढायची, पाव काढायची आणि बारीक फोडी करायची. आणि हे काय म्हणालात तुम्ही? हे असतं ना, कारळे म्हणतात, कारळे तीळ, त्याची चटणी करतात. तर ते भाजायचे आणि त्याची पूड केलेली आहे. ओके. साहित्य मला पूर्णपणे कळलेलं आहे. फक्त कळलेलं नाहीये ते बनवायचं कसं. आणि तुम्हालाही माहित नाही ना, त्यासाठी मी उभा येते. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला सांगा. आपण ते तेल तापत ठेवलेलं आहे. फोडणीत थोडी मोहरी घालायची. ओके.
मोहरी तडतडली की त्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे. नाही, त्याच्या आधी आपण हे घालू, लसणीची पेस्ट घालू. ओके. नाहीतर मग हिंग जळून जाईल आणि लसणीची पेस्ट तशीच राहील. हा, तशीच राहील. किती घालू? थोडीशी आधी बस. ओके. आता घालू हिंग? हो, थोडा हिंग, चिमूटभर. हो. थोडी हळद, आता ही आपली लसूण तळली गेली आहे चांगली. आता आपण ही भाजी घालू त्याच्यावर. ही. ओके. उकडलेला फणस आणि दाणे अशी भाजी घालू याच्यावर. कापलेली चिरलेली आपण जे आहे ते घालायचं. हो. थोडंसं पाणी घालू याच्यावर. कणिक कोरडी झाली ना, मग गूळ वगैरे सगळं मिक्स व्हायचं नाही. आता याच्यात आपण गूळ घालूया, मीठ घालू, तिखट घालू. याला थोडासा गूळ जास्ती लागतो कारण कोकणस्थ लोकांकडे गुळाचं महत्व जरा जास्ती आहे. गोड पदार्थ जरा जास्ती आवडतं, गोड भाजी. थोडं तिखट घालायचं. बस. आणि नाही, हे शेवट घालायचं आपल्याला. आता याला जरा वाफ द्यायची. मिक्स होऊ दे हे सगळं. हे आता काय वाफ काढायची, झाकण ठेवायचं का आता? काही नाही. आता आपण काय करूया, थोडासा नारळ याच्यात घालू. बरं. वरूनही घालतो गार्निशिंग साठी, पण ह्याच्यातही आत घालू. थोडी कोथिंबीर घालू आणि थोडी जवसाची पूड, कारळ्याची पूड घालू. ह्याने काय होतं? ह्याची टेस्ट जरा चांगली येते याने. अच्छा. वेगळी टेस्ट आहे. बस झाली. आता आपला गूळ पण वितळलाय. ओके. थोडं पाणी घालायचं. बस. हे किती वेळ लागेल? आता 1-2 मिनिटात तयार होईल कारण आपला गूळ वितळला, बाकीचं सगळं एकजीव झालंय. आता ही भाजी तयार झाली आपली. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे काय, तिथे तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे, हे सुद्धा एकजीव असं झालेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता आपण ही फोडणी तयार करू. ओके. आणि मग नंतर ह्याच्यावर या तयार भाजीवर घालू आणि मग झाकून ठेवू. म्हणजे मग त्याचा वास, म्हणजे सुवास आहे फोडणीचा, आतमध्ये मुरेल तो. ओके. फोडणी करू घ्यायची. हो. थोडा जास्ती हिंग सुद्धा याला चांगला लागतो. ह्या फोडणीला, ह्या भाजीला थोडासा जास्ती हिंग सुद्धा चांगला लागतो, पण आपल्या आवडीप्रमाणे. लसूण घालू ना? हो. आता काय, आता ही लसूण थोडीशी तळली गेली की आपण भाजीवर ही फोडणी ओतणार, ढवळणार आणि थोडा वेळ झाकून ठेवणार. बर. क्या बात आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर 5-1 मिनिटांनी मग आपण बाउलमध्ये काढून त्याच्यावर गार्निशिंग साठी परत खोबरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालू शकतो. आणि हे कशाबरोबर खाऊ शकतो आपण? हे तुम्ही भाकरी बरोबर खा, पोळी बरोबर खा. काही जणांना नुसती सुद्धा खायला आवडते. नुसतीच. कशी टेस्ट झाली त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे टेस्ट चांगलं होणं हे फार महत्वाचं आहे. पण टेस्ट जर चांगली व्हायची असेल ना, तर तुम्हाला लगेच पेन उचलायला लागेल आणि ताबडतोब लिहून घ्यायला लागेल साहित्य आणि कृती. फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून चिरलेला फणस, वाफवलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, कारळ्याची पूड, गूळ, मोहरी, हळद, कोथिंबीर, तिखट, हिंग, लसूण पेस्ट, मिरची आणि मीठ. कृती: प्रथम तेलामध्ये मोहरी, लसूण पेस्ट, हिंग, हळद, वाफवलेला फणस, वाफवलेले शेंगदाणे, पाणी, गूळ, मीठ आणि तिखट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर आणि कारळाची पूड घालून एक वाफ काढावी. तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि लसूण पेस्ट परतून ही फोडणी भाजीमध्ये एकजीव करून घ्यावी.